महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन नागपूर येथील विधानसभा परिसरात असलेल्या गोंडराजे बत्त बुलंदशाह यांच्या पुतळ्यासमोर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी हजारो आदिवासींनी आपली अस्मिता जोपासत जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला। आपली मूळ निवासी संस्कृती, परंपरा आणि आपली धार्मिक, सामाजिक आस्था टिकवून ठेवण्यासाठी गोंडराजे बत्त बुलंदशाह यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व ध्वजपूजन करण्यात आले। यावेळी हजारो आदिवासी महिला, पुरुष आणि युवांनी डीजेच्या तालावर आदिवासी नृत्य आणि तेलुगू नृत्य सादर केले। जागतिक आदिवासी निमित्त विधानभवन समोर असलेल्या गोंडराजे बत्त बुलंदशाह यांच्या पुतळ्याला IPS अधिकारी मडावी मैडम यांनी माला अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात केले। यावेळी अखिल भारतीय आदिवासी विदर्भ अध्यक्ष विनोद मसराम आणि संयोजक रामके उपस्थित होते। यावेळी आदिवासी समाजातील शेकडो तरुण आणि तरुणी हे पारंपरिक पोशाख घालून पारंपरिक नृत्य केले। यावेळी हजारोच्या संख्येने आदिवासी नागरिकांनी जल्लोष केला। यावेळी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। आणखीन मला सर्वांना एक विशेष गोष्ट म्हणायची होती किंवा सर्वांना एक विनंती करायची होती। जेव्हापर्यंत आपण एकजूट राहू तेव्हापर्यंतच पॉसिबल आहे। असं नाही की फक्त एक प्रोग्रामसाठी आपल्याला एकत्रित राहायचं आहे। हे 9 ऑगस्ट असू द्या किंवा 15 नोव्हेंबर असू द्या, हे आपल्याला आपले सामाजिक कार्यक्रम तर निभावायचे आहे मोठ्याच्या मोठ्या संख्येने। पण जेव्हा पण समाजावर काही ना काही अन्याय अत्याचार होतं, जसं हे मणिपूरची घटना झाली, आता हे आपल्या SC/STच्या क्रिमी लेअरबद्दल आरक्षणबद्दल होत होता, पण कसं जेव्हा आपण एकत्रित उभं राहू, कोणी पण व्यक्ती किंवा समाज म्हणा किंवा शासन प्रशासन सरकार म्हणा, हे आपलं खिलाफ काही पण विचार करण्याच्या आधी 10 वेळा विचार करेन। म्हणून मला सर्वांना एक विनंती करायची आहे की प्लीज कनेक्टेड राहा। नाही जास्त लोकांची आपल्या संबंधामधले 10 लोकांपासून तरी कमीत कमी कनेक्टेड राहा। काही ना काही सामाजिक विचार विमर्श करा, कारण की अदर कास्टचे लोक कोणत्या सामाजिक हे कोणी ना कोणी रिझनने भेटत राहते, पण आपले लोक एकमेकांशी भेटत नाही, बोलत नाही। तर माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना की प्लीज जे आपले सामाजिक लोक आहे त्यांच्यासोबत कनेक्टेड राहा, काही ना काही सामाजिक सांस्कृतिक विषयावर चर्चा करत राहा। आणखीन जिकडे पण आपला परफॉर्मन्स देऊ शकतो आपण कोणत्याही रूपाने, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, तर प्लीज करत राहा। आणखीन 9 ऑगस्टसाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद, कारण की जेवढे पण आपले सामाजिक लोक होते, पहिल्यांदा असं आहे की मला माझ्या समाजाचे संपूर्ण वर्ग दिसले तिकडे, मला खूप खुशी भेटली। सर्वांच्या जय सेवा, जय आदिवासी। रोजगार आणि समस्या याबाबतचे जे काही समस्या आहे या सुटणार आहेत काय वाटते सर तुम्हाला? नक्की सुटणार आहे, कारण की मला एक गोष्ट कळली आता जे काही वर्षाचा माझा अनुभव आहे सामाजिक क्षेत्रातला, की जेव्हापर्यंत सर्व लोक एकत्रित नाही होत तेव्हापर्यंत आपले प्रॉब्लेम्स, आपले समस्या कधी हल नाही होणार आहे। काही वर्षात लास्ट टाइमचीच गोष्ट आहे की आपल्यावर, आमच्या समाजावर खूप सारे काही ना काही अन्याय अत्याचार होत राहते। त्याच्या फक्त एक रिझन आहे की आमच्या समाजात थोडी एकता नाही आहे, वेगळं संघटना, वेगळा विचारधारा सर्व वाटले आहेत। पण काही वर्षापासून एक गोष्ट पाहण्यात येऊन राहिले की आमचे जे युवा आहे, आमची जे न्यू जनरेशन आहे, ते काफी ॲक्टिव्ह आहे आणि त्यांच्या खूप सपोर्ट आहे। ते प्रत्येक आपल्या याच्यात खूप चांगल्याने आपलं फर्ज जिम्मेदारी निभवून राहिली, जसं की हे सामाजिक प्रोग्राम असू द्या किंवा आपला सांस्कृतिक प्रोग्राम असू द्या, सर्व याच्यात। आणखीन ते शिक्षणात पण खूप चांगल्याने ॲक्टिव्ह मोडवर आहे। बोलायचे उद्देश असं की काही पण जर अत्याचार व्हायचा प्रयत्न करते सरकारतर्फे, प्रशासनातर्फे, पण जेव्हा युनिटीने आपण त्याच्या अगेन्स्ट उभा होतो त्यांना पण विचार करायला लागतं, आणखीन ते मागे होतात। आणखीन खूप सारे स्कोप आहे, पण त्याच्यासाठी एकत्रित व्हायची आवश्यकता आहे। जे आमची तरुण पिढी सध्या ॲक्टिव्ह मूडमध्ये आहे, तर त्याची मला खूप खुशी आहे। त्यांना खूप खूप धन्यवाद। आणखीन समोर वाढा हे आमची अपेक्षा, उमेद आहे त्यांच्याशी। सर, तुम्हाला जे मोमेंटो मिळालेले आहे, जे आदिवासी समाजाच्या जे सामाजिक कार्य करण्यासाठी तुम्हाला जे मिळालेले आहे, त्याबद्दल आम्हाला माहिती सांगा। काय राहील तो क्षण, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला हे सगळं मिळालेलं आहे, एवढं सगळं मोमेंटो आणि एवढा सगळा मान सन्मान, काय सांगाल? ते ॲक्च्युली खरं सांगू तर मला असं वाटतं की ते मोमेंट आहे, आणखीन त्याच्या लाईक मी नाही आहो, कारण की तेवढं चांगलं काम नाही आहे। पण माझ्या समाज बांधवांना असं वाटलं की मी काही ना काही त्यांच्यासाठी करत राहतो, कारण की ते म्हणजे एक प्रकारची खूप मोठी जिम्मेदारी आहे। आपल्याला स्वतःला असं वाटते जेव्हा आपल्याला असं म्हणजे लोक एवढे उमेदच्या नजरेने बघते ना,
तर तेच दिमागात राहते ना, असं वाटते की आता काय करायचं. तर मग तेच खुशी तर भेटते म्हणा, पण लोकांची उम्मीद खूप सारी वाढून जाते, कारण की सर्वांना खुश ठेवणं पण पॉसिबल नाही आहे. पण प्रयत्न करतो, कोशिश करतो समाजासाठी जे पण थोडाफार आपण करू शकतो ते. सर, समाजामध्ये जेव्हा काही प्रोग्राम असो, परंतु तुमचं नाव अगोदर येते आणि तुमच्यापासून सगळ्यांची सुरुवात होते. म्हणजे कुठे नाही कुठे आदिवासी समाजाच्या आतमध्ये आपलं जे काम आहे, आपलं जे नेतृत्व आहे, हे खूप योगदान जे आहे खूप जास्त आहे. आणि हे सर्वांना माहिती आहे की आपलं जे योगदान आहे ते कोणीही म्हणजे दुसरा व्यक्ती करू शकत नाही, किंवा आपल्यासारखं जे आहे काम म्हणजे सगळ्यांना घेऊन चालणे आणि सगळ्यांच्या पसंतीचे जे काम आहे ते करणे, हे हर कोणी म्हणजे एकही करू शकत नाही, असं म्हणजे आम्हाला तिथे ऐकायला मिळालेलं आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही ताई, हे लोकांचं प्रेम आहे की तुम्ही ऐकले, पण तसं काय नाही आहे, कारण की एकट्याने काय नाही होत. माझे लहान भाऊ आहे, माझे मोठे लोक आहे, मोठे मला मार्गदर्शन देतात, लहान माझ्या साथ देते, सपोर्ट करतात. ते सर्वांचे मिळून जुळून करतो. फक्त हे आहे की मला जास्त कामधंदे नाही आहे समजा, म्हणून मी समोर होतो थोडासा. सर्वांच्या मनापासून धन्यवाद. नमस्कार सर, महाराष्ट्र संदेश में आपका स्वागत है। सर, कल जो आपका जागतिक आदिवासी दिन जो वहाँ पे मनाए हैं, तो उस बारे में कुछ बताइए सर। कल 9 अगस्त आदिवासी जागतिक दिवस जो हमने सेलिब्रेट किए, इसमें हमारी एक टीम बनी थी, जो पूरा सपोर्ट जो मैनेजमेंट हुआ, जिसमें हम करीबन 25 से 30 लोग थे जो आदिवासी समाज के ही थे पूरे। इसमें कुछ लड़कियां थी, कुछ लड़के थे। सबसे अच्छी बात यह है कि इसमें हम लोगों ने ये ऐसा ये नहीं हुआ कि हम ये काम नहीं करना, सबने मिलजुल के काम किए। इसमें हम लोगों ने बहुत सारी चीज़ें थी जो ये साल इंक्लूड किए। ज़्यादातर सबसे पहले तो मैं थैंक यू बोलना चाहूँगा बर्डी पुलिस PI सर को, हमारे मदने सर को, जिन्होंने हमको बहुत सपोर्ट किए। ट्रैफिक पुलिस में जितना भी हमारे को हुआ बहुत अच्छा सपोर्ट मिला है, ट्रैफिक कंट्रोल करना, पूरा मैनेज करना। उसके बाद जो हमारी टीम थी, जो टीम ने जिस तरह से काम किए, जो हमने इस बार जो महाप्रसाद रखे थे वहाँ पे हमारे कुछ लोग थे, और इस बार अनएक्सपेक्टेड लोग आए जो हमको आइडिया नहीं था। हमारे एक्सपेक्टेशन में सिर्फ 3 से 4 हज़ार लोग थे, जबकि देखा जाए तो 10,000 से ज़्यादा लोग वहाँ मौजूद थे एट अ टाइम बोल सकते हैं। और आने जाने पब्लिक अलग थी, जो कि एक तरफ का रोड बंद होता है, हमने परमिशन एक रोड बंद की थी, बट पब्लिक इतनी ज़्यादा थी, पुलिस प्रशासन ने हमको इतना अच्छा सपोर्ट किया कि सेकंड तरफ का भी रोड बंद करने की हमको इंक्वायरी दे दिया। तो थैंक यू सो मच उनके लिए। और इस बार आदिवासी दिवस में जो सेलिब्रेट हुआ संविधान स्क्वायर पे, संविधान स्क्वायर